यार आपले जन्म झाल्यापासून आपण जे काय काम करत होतो आजपर्यंत जे आपण सध्याची रियालिटी बघत असतो, ही रियालिटी यार कशी क्रिएट होती यार जन्मल्यापासून यार आपले आई बाबा असतील, सोसायटी असतील, आपले मित्र परिवार असतील, आपल्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, इतर तुमचे जे काय तुम्ही इंटरॅक्ट केलेले असतात, इंटरॅक्शन्स केलेले असतात, त्या लोकांमुळे काय होतं यार आपल्या लाईफमध्ये, आपल्या आपली जी सबकॉन्शियस लेवलवर जी फीडिंग होत असते डेली बेसिसवर, ती यार कोण फीड करतं, हे तर सगळे लोक करत असतात. बट ती जर का तुम्ही जी फिलिंग आपण बघतो सबकॉन्शियस माइंडची, ती जर का ज्या त्या क्वालिटी जर का त्या जे काय आपण आपल्या डोक्यामध्ये सगळं साठलं जात होतं लहानपणापासून, त्याची क्वालिटी बघितलं तर ती सगळ्यात पुअर क्वालिटीची असते. राईट. तुम्ही जेव्हा यार स्वतःची जर का बॅक स्टोरी स्कॅन करता यार, तुमच्या प्रत्येकाची एक काय ना काय स्टोरी असते. प्रत्येकाची आजपर्यंत आपण आज जे आपल्याला स्वतःला बघतो ते, थोडी लोक म्हणतील मी सक्सेसफुल आहे, थोडी म्हणतील मी सक्सेसफुल नाही. होऊ शकतं की प्रत्येकाची सक्सेसची डेफिनेशन ही खूप वेगळी असू शकते. राईट. सो तुम्हाला काय मला सांगायचं आहे की जन्मल्यापासून जी आपण सबकॉन्शियस लेवलवर फिडिंग होत असते आपल्याला, बट ती जी फिडिंग आहे ती पुअर क्वालिटीची होत असते. कोण करतो तर आपली घरचे असतील, मित्र असतील, तुम्ही सोसायटीमध्ये जिथे जिथे इंटरॅक्शन्स केलेले आहेत तिथं, किंवा असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका दुसरा इन्सिडेंट झाला असतो की त्या इन्सिडेंटच्या मॅग्निट्यूडनं आपली जी सबकॉन्शियस माइंड लेवलची जी प्रोग्रॅमिंग असते ती इतक्या एक्सटेंटवर जाऊन डॅमेज होते, किंवा इतक्या हायली मॅग्निट्यूडचा त्याच्यावर इम्पॅक्ट पडतो की त्यामुळे होते काय की आपण जे आज आहोत ते त्या माइंडसेटचा रिझल्ट आपण स्वतःकडे बघू शकतो. राईट. तुम्हाला जे आज जे तुमची रियालिटी तुम्ही जी क्रिएट केलेली आहात ती काय आहे, तुम्ही जे सबकॉन्शियस लेवलवर जे थिंकिंग ठेवून जे तुम्ही आजपर्यंत ऍक्शन घेतलेलं आहे त्याची ती रियालिटी सध्या ही क्रिएट झालेली. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिकच आहे की तुम्ही ह्या रियालिटीला कसं रिप्रोग्राम करू शकता. राईट. तुम्ही स्वतःला कसं तुमचं एक बेटर व्हर्जन बनण्यासाठी रिप्रोग्राम करू शकता, ज्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे आजपर्यंतचे ड्रीम्स होते, जे तुम्ही अचीव करण्यापासून एक थोडे स्टेप अंतर मागवून येऊन फेल होत होता, त्याला तुम्ही कसं रिप्रोग्राम करून या तुम्ही फुल फ्लेश त्या तुमच्या ड्रीमला जाऊन अचीव करू शकता. सो बिफोर वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. सो आजच्या व्हिडिओचा जर का मी टॉपिक तुम्हाला सांगितलं की रिप्रोग्राम करायचं होतं, यार रिप्रोग्राम करायचं का हा प्रश्न येतो ना. यार जे तुम्ही आजपर्यंत अचीव केलेलं आहे गॉड ग्रेस, त्याच्या ग्रॅटिट्यूडने, देवाच्या ग्रॅटिट्यूडने तुम्हाला मिळालेलं. बट आजपर्यंत असं पण असतं ना की आपण यार एखादा व्यक्ती लेझी असू शकतो की यार मला लेझीनेस आहे, माझं ते नाही की मला उठायला वेळ होतो, त्यामुळे मी आजपर्यंत जेवढं वर्षभर एक थोडी मुलं शाळेत असतील तर ते कॉलेजमध्ये असतील तर त्यांना अभ्यास करायला लेट होतो, त्यामुळं आपल्या एक्झामसाठी आपण फुल फ्लेज आपण तयारी करू शकत नाही. उदाहरणार्थ समजा आता नीट एक्झाम असेल, जे एक्झाम असतील, किंवा पर्सनल डिप्लोमा, इंजिनिअरिंग काही असू शकतो, त्यांना यार त्यांचे एक्झाम असे असतात की त्यांना एक विषय नाही हजार म्हणजे बऱ्यापैकी थ्रू आउट द कोर्स बरेच विषय स्टडी करायचे असतात. राईट. आणि होते काय की जेव्हा आपण बरेच विषय स्टडी करायला जातो, आपल्याला एक पर्टिक्युलर चंक टाइम तुम्हाला त्याला द्यावा लागतो. आणि जर का तुमची जर का स्लीप सायकल किंवा प्रोडक्टिव्हिटी सायकलच जर का नीट नसेल तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं रिप्रोग्राम करणं स्वतःला गरजेचं असतं. राईट. ॲट द एंड मी एवढंच म्हणेन की तुम्ही जर का यार स्वतःला रिप्रोग्राम करू शकता, तुम्ही रोज केलं पाहिजे. राईट. सो स्टेप नंबर 1 यार, तुम्हाला तुमच्या रिप्रोग्राम करण्यासाठी यार तुम्हाला एक मी फॉर्म्युला सांगतो. T+F+A=R. राईट. हा सगळ्यात भारी, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल यार, तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस अचीव करायचं असलं तरी हा फॉर्म्युला तुम्ही सगळीकडे लावू शकता. सगळ्यात पहिला यार मी सांगतो, थॉट्स प्लस फिलिंग्स प्लस ॲक्शन दे रिझल्ट इन टू युअर ड्रीम्स. म्हणजेच मी तुम्हाला बरं सांगतो, थॉट्स प्लस फिलिंग्स प्लस ॲक्शन्स इज इक्वल टू रिझल्ट्स. यार ही सगळ्यात मोठी एक ऑथर होते, त्यांची ती बुक आहे, कोणती ती आपलं नाव त्याचं आहे, द सिक्रेट्स ऑफ मिलेनियर मॅन. टी हार्व एकर हे नावाचे ते ऑथर आहे सर. तर या बुकमध्ये यार बरेच तुम्ही ती वाचा, तुम्हाला ते फायनान्शियल माइंडने ती बुक एक्सप्लेन होईल. बट मी सांगतो तुम्हाला ते प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही असाल तिथे अप्लाय करू शकता फॉर्म्युला.
होतंय काय यार, आपल्या लाईफमध्ये ना आपल्याला डेली बेसिसवर 60,000 थॉट आहेत, 60,000 थॉट्स दे एव्हरी डे रेग्युलरली कम इन टू आवर ब्रेन, राईट? बिकॉज तुम्ही जेव्हा आपल्या त्या थॉट्सवर कंट्रोल नसतं, ते थोडे पॉझिटिव्ह असतात, थोडे निगेटिव्ह असतात, थोडे तुमच्या सक्सेसशी रिलेटेड असतात, तुम्ही लेझी का होता त्याच्याशी रिलेटेड असतात, तुम्हाला तुमच्या बऱ्याच इमोशनना ते थॉट्स येत असतात आणि आपला त्याच्यावर कंट्रोल नसतो. प्रत्येकाला ते 60,000 थॉट्स हे डेली बेसिसवर येतच असतात. सो आणि आता बऱ्याचशा लोकांना काय असतं की हे थॉट्स कंट्रोल आपण करू शकत नाही, पण ते थॉट्स आपण पिक करू शकतो कोणते घ्यायचे, किंवा त्याला एक डायरेक्शन देऊ शकतो की मेजॉरिटी जर का तुम्ही असे व्यक्ती असाल तर तुम्हाला ह्या टाईपचेच थॉट्स येतील. सो थॉट्स, आता तुम्ही मध्ये आणि थॉट्स घेऊन काय करू, थॉट्स जेव्हा आपल्याला चांगले येतात ना यार, थॉट्स जेव्हा चांगले येतात तेव्हा काय होतं, आपण जे फील करतो आपल्या गोलबद्दल किंवा स्वतःबद्दल पण जे आपण फील करतोय ना यार, ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. ते तुमचं चेंज व्हायला स्टार्ट होतं. चेंज इन द सेन्स काय होतं, फॉर एक्झाम्पल जर का यार मी असं, जर का मला प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात ना, अर्न करायचं असतं, समजा मला पैसे कमवायचे आणि मी म्हणतो की यार नाही, तो पैसे अंबानी अडाणी सगळे मोठे लोक आहेत, त्यांना मी काय यार ते काय ना काय तर 2 नंबरचा धंदा करत असतो. यार असं नसतं. बट आता आहे बघा, तुम्हाला जर का क्रिकेट खेळायचं, तुम्हाला काय होतं की बॅटिंग करताना तुम्हाला सचिन तेंडुलकर खूप प्लेअर हा आवडत असतो, तो आपण काय करतो, आपण त्याप्रमाणे प्ले करायला सुरू करतो ना, राईट? तुम्ही असं नाही म्हणू शकत की यार मला त्या व्यक्तीसारखं पण आणि मी त्याला निगेटिव्ह बोलतो, राईट? हे चुकीची स्टेप. आपण पण काय करतो, आपल्याला जेव्हा थॉट येतो किंवा मला क्रिकेटर व्हायचं किंवा मला पैसे कमवायचे, आपण त्या फिलिंगला आपण इनडायरेक्टली बरेच लोक करतात की ते निगेटिव्ह आहे असं म्हणतात. यार तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये जर का तुमच्या गोलला निगेटिव्ह म्हटला तर कसं होतं, राईट? सो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही पुढच्या डायरेक्शनमध्ये जाताना तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट्स येणं गरजेचं आहे. नुसते पॉझिटिव्ह थॉट्स नाहीत, ते रिअल असायला पाहिजे. स्मार्ट जे म्हणतात ते तुमचे थॉट्स येणं गरजेचं आहे, जे तुम्हाला बूस्ट करतील की एका नेक्स्ट लेवलवर तुम्ही जाऊन कसं तुमची गेम खेळू शकतो अबाउट टू अचीव युअर गोल, राईट? नेक्स्ट आहे ते म्हणजे फिलिंग्स. जेव्हा तुम्ही थॉट्स चांगले घेता, तुमचे फिलिंग्स चांगले डेव्हलप होतात की बाबा मला क्रिकेटर व्हायचं आहे, चला आता मी आजपासून प्रॅक्टिस सुरू करतो, किंवा मला इथून पुढे इतका मोठा स्कोप आहे, मला चांगले फील यायला, मी जेव्हा क्रिकेट मॅच बघतोय तेव्हा आता मी चांगले फील न बघतोय, मी नुसतं असं चॅनल चेंज करत लागले क्रिकेट मॅच असं नाही, ते प्रत्येक शॉट्सला मी स्टडी करतो किंवा मला त्यातला ॲनालिटिक्स करतात. मी इथून आता समजा मला पैसे कमवायचे तर मी चांगलं फील करावं की बाबा हां मला त्यातले ठुमके लागत असतील, मला छोटे छोटे फेल्युअर येतात, तरी पण मी त्याला त्यापासून असं खचून बसत नाही की बाबा मला यार काय होणार नाही, जमणार नाही, ही निगेटिव्ह फिलिंग येत नाही. आपण पॉझिटिव्ह थोडं पॉझिटिव्ह व्हायला सुरू होतो. सुरुवातीला यार आपल्याला निगेटिव्हिटी तर सगळीकडेच असते. 97% पॉप्युलेशन जी अशी आहे ती त्यांचे माइंडसेट आपले निगेटिव्हच असतात. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली निगेटिव्ह असतात, राईट? तुम्हाला काय करायचं म्हणजे थॉट्स चांगले आहेत, तुमची फिलिंग जेव्हा चांगली व्हायला तयार होते, तुम्ही काय ना काय तर असं स्वतःला एक चांगल्या यानं फ्यूल करायला स्टार्ट करतो की बाबा आपल्याला पण काय ना काय तर पॉसिबिलिटी दिसते त्या व्यक्तीने केले. यार जेव्हा मी आता ऍक्शन घ्यायला स्टार्ट केले, मी जेव्हा यार मैदानात उतरेन तेव्हा मला पण पॉसिबिलिटी आहे की मी त्याच्यासारखं बनू शकतो, की इव्हन त्यापेक्षा भारी चांगलं काय तर करू शकतो, राईट? सो थॉट्स चांगले आले की तुमच्या फिलिंग्स चांगल्या यायला सुरू होतात. तुम्ही स्वतःबद्दल पण आणि तुमच्या गोलबद्दल पण, इतर लहान लोकांना पण तुम्ही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल पण चांगलं फील करायला स्टार्ट करता, राईट? सो थर्ड स्टेप आहे ती म्हणजे ॲक्शन्स. माय फेवरेट, सगळ्या डिक्शनरीमधला म्हटलं तर ॲक्शन, राईट? तुम्हाला काय होतं की आपण नॉलेज तर बऱ्यापैकी सगळ्या लेवलनं घेत असतो, सगळ्या फील्डचं नॉलेज घेत असतो, बट आणि होते काय की प्रत्येकाला सक्सेस अचीव करायचं आणि ॲक्शन कोण घेतं, ॲक्शन कोणच घेतं. ॲक्शन घेताना काय होतं की आपण फोमो असतो ना की बाबा ती सगळी चालल्यात, मी ॲक्शन घेतलं माझं त्या लेवलची एफर्टच पडत नाही. अरे तुम्ही ॲक्शनच घेत नाही तर तुम्हाला एफर्टचं तुम्ही ते सोडा असते, लेवलची असू नाही, कमी असू नाही, जास्त असू, यू डोंट इवन बिगिन द गेम, राईट? विन करायचं तर खूपच मोठी गोष्ट आहे. आजपर्यंतची तुम्ही हिस्ट्री कितीही मागचे इतिहास घेऊन बघा यार, की प्रत्येक इव्हन भगवान श्रीकृष्णाला पण त्यांचं यार
प्रत्येक पावलापासून त्यांच्या मागं संकट, त्यांच्या मागं प्रॉब्लेम आहे. ते असं म्हणतात का बाबा की मी तर एवढा लहान आहे, मला जस्ट माझा जन्म झाला की मला इथून तिथं शिफ्ट केलंय, मला तिथं गेल्यापासून प्रत्येक रात्री दिवस मला प्रॉब्लेम आहे, काय नाही. ते असं म्हणतात का नाही, त्यांना काय ना काय त्यांचं पर्पज माहित आहे. मला ह्या स्टेजला हे पर्पज आहे, मला ह्या स्टेजला ते पर्पज आहे, माझ्या त्या वयाला मी ते करणार, ह्या वयाला मी तिथं असेल. राईट. प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काय तर असतं यार. राईट. सो ऍक्शन जेव्हा करतो आपण, कर्म घेतो, कर्म करायला स्टार्ट होतोय, काम जेव्हा आपण स्वतः करायला स्टार्ट होतो, तेव्हा काय होतं, तुमचे थॉट्स तर ऑलरेडी पॉझिटिव्ह झालेले आहेत, तुमच्या फिलिंग अबाउट युअर गोल, अबाउट युअर सेल्फ, अबाउट द अदर पीपल सगळ्या चांगल्या आहेत. सो ऍट द एंड ऍक्शन पण तुमचे पॉझिटिव्ह यायला स्टार्ट होतो. पहिला इनिशियल स्टेजमध्ये थोडं फेलियर येऊ शकतं, बट त्यातून आणि तुम्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे लर्निंग घेता. लर्न जेव्हा तुम्ही करता ना यार, तेव्हा तुमच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्स कट होतात, फक्त तुमचं गोल तुमच्या समोर असतं. राईट. प्रत्येकाला काय ना काय तर व्हायचं आहे. सो रिप्रोग्राम तर आपण करतच असतो. तुम्हाला मी सांगतोय का, तुम्ही जेव्हा थॉट्सला चॅनलाइज करताय, तुमच्या फिलिंग ऑपअप चॅनलाइज होतात, तुमचे ऍक्शन्स पण ऑपअप चॅनलाइज होतात. तुम्हाला ऍट द एंड जी गोष्ट तुमच्या समोर राहते ती म्हणजे तुमचे रिझल्ट असतात. रिझल्ट पण असे नाही की यार तुम्हाला एक दिवस असं वाटतं शेवटच्या दिवशी की केलं यार आयुष्यामध्ये, काय ना काय तर केलंय, इतरांपेक्षा काय ना काय तर वेगळं केलं मी आयुष्यामध्ये. राईट. तुम्हाला यार तुमचा माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यातला फरक जेव्हा तुम्हाला कळायला स्टार्ट होतो, तुम्ही स्वतः आपोआप रिप्रोग्राम होता. रिप्रोग्रामिंग जर का तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही यार तुमचे जे थॉट्स येतात ना, मेजॉरिटी ऑफ थॉट्स तुमचे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. राईट. सो ऍट द एंड तुम्हाला एवढं सांगेल, तुमचे जे सबकॉन्शियस मध्ये जे सेमी बिलीफ भरून ठेवलेले आहेत ते सगळे चुकीचे आहेत. आणखी ते तुम्हाला ग्रोथ देत नाहीत, ते तर सर्वात चुकीचे असतात. सो रिप्रोग्रामिंग यार तुम्हाला त्या सेमी बिलीफवर करायचं. आणखी तुम्ही जर काही एखादी गोष्ट टेस्ट करत नाही ना यार, की बाबा ही ऍक्च्युअली जे माझ्या सबकॉन्शियस मध्ये लहानपणापासून मला सांगत आले ती रिअल लाईफ मध्ये पॉसिबल नाही, मी का ती फॉलो करूया. हा जेव्हा तुमचा माइंडसेट रिप्रोग्राम होतो ना, तेव्हा खरी तुमची जर्नी स्टार्ट होते, रेस स्टार्ट होते. आयुष्यामध्ये यार थकायचं नाही आपल्याला यार. आपल्याला काय म्हणतात, आपल्याला एक मोठीच्या मोठी रेस जिंकायची, ज्यामध्ये स्वतः तर जिंकायचं आहे पण इतरांना पण आपल्यासोबत घेऊन आपल्याला जिंकायचं. राईट. सो जास्त व्हिडिओ मोठा झालाय, सॉरी फॉर दॅट. आणि ॲट द एंड एवढंच म्हणेन, बी हसलर, बी हायली कॉन्फिडंट अँड लिव्ह लाईक अ विनर आहे. आपण विनर आहे, आपल्याला ती गेम जिंकायचीच आहे. सो लेट्स बाय.